झालं काय राधिका ताई तुम्ही? किती लाडवून राहिल्या म्हटलं पोरीले आणि किती खोट्या बोलून राहिल्या दोघी मायले की आपली सासू आणि ननद. सासू आली होती म्हटलं आपल्या नंदीची तर किती घराने केले, स्वतःच्या सुनीचे आपल्या नंदीचे किती घराने केले व. आणि तरी म्हटलं माय एक शब्दाने बोलून राहिले, उलट केअर घेते. अशा ना रश्मीताईचा म्हटलं संसार पूर्ण बर्बाद होऊन जाईल आणि बर्बाद करण्यात पूर्णचा पूर्ण हात म्हटलं आपल्या सासूचा राहील त्याच्यात. अगं पुन्हा त्या पहिल्यापासूनच केअर घेते पोरीची, पहिल्यापासूनच घेते. अशीच पहिले केअर घेतली होती ना तर म्हटलं रश्मीताई किती दिवस बसल्या होत्या इथं. पुन्हा 8-9 महिने म्हटलं मला त्रास दिला होता त्यानं. आणि शेवटी आम्ही एवढे हातापाय जोडून तेले सोडून आलो होतो, पण तेले म्हटलं त्या गोष्टीची काहीच आठवण नाही आहे का आपण कसं गेलो होतो, त्यानं आपल्याला कसं ॲक्सेप्ट केलं होतं. म्हटलं पीयूची नोकरी चालली गेली होती पण तेले काही हे नाही येऊन राहिला, त्या गोष्टीची जाणच नाही आहे ना तेले. कशाचं आहे काय माहीत पप्पा, आपल्यासोबत तर कोणा असं केलं ना तर आपल्याला मरेपर्यंत आठवण राहते का नाही बाई ह्या माणसानं आपल्याला साथ दिला होता, याच्यासोबत कसा व्यवहार असा करावा म्हणून. यायला तर काही वाटतच नाही. हे तर म्हटलं एवढे याच्यावर किती काही अहसान केले ना तर पुन्हा भुलून जाते म्हटलं या दोघी मायले की अशाच आहे या. किती काही चांगलं केलं आणि किती काही केलं ना तर यायला नाव नाही आहे म्हटलं, कोणाचंच नाव नाही आहे. मला तर नाव नाही आहे एवढं करू नये, मग तुझ्या कुठून नाव राहील. हो ना, पहा ना कशा बोलून राहिल्या होत्या मला भवानी आणि काय 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 बोलल्या मला आतेबाई. आणि जर म्या त्याला उलट दिलं असतं तर उत्तर काय राहिली असती त्याची, काही कवडीची इज्जत नाही राहिली असती म्हटलं. पण फक्त मामाजीच्या चुप बसली मी, कारण की कसं आहे मामाजी आपल्याला समजून घेते, समजून सांगते, चांगल्यानं बोलते, म्हणून फक्त म्हटलं त्याच्यानं चूप लागली. नाही तर बस त्याच्या चांगलीच काढली असती आज काढाले. स्वतःच्या पोरीला तर चांगलं शिकवत नाही आणि सुनाईनं काही बोलल्या का टचटच बोलायला बसून जाते. पोरीचं नाही दिसत त्याला काही, सुनाईचं बरोबर दिसते. सुननं हाय केलं ना तर त्याला असं वाटते का काय करू राहिले का नाही. मोठी शाक्ती आहे ना आपली सासू, लय शाक्ती आहे, त्याचा शाक्तापणा काढा लागते ना. जेवढं काही खोटं बोलून राहिले ना राधिका ताई हे रश्मीताईच्या बाबतीत सगळं उजागरीत आणायला लागते. ह्या म्हटलं दोघी मायले की मामाजीला घुमून राहिल्या होत्या, मस्त घुमवलं त्यानं आणि मामाजी आले होते म्हटलं घरात. हे तर मी बोलली नसती ना ती एवढी गोष्ट वाढलीच नसती. ते मी सांगितलं म्हणून ते मामाजीला मैत्री झालं. त्यानं तर पैशाची गोष्ट नव्हती सांगितली मामाजीला, काहीच नव्हतं सांगितलं. लडधड करून राहिला होता मामाजी जवळ रश्मीताई. हा काय हो, मला आवाज आला तरी मी इकडे होती ना किचनमध्ये, मला आवाज आला. म्हटलं कायचा आवाज होय, तर मी येतो म्हटलं तिकडून. तर तिकडे आली तर तू आणि आतेबाई बोलून राहिले होते. मी म्हटलं झमकली म्हटलं यायची कायच्या ना कायच्यावरून. तर तिथं आली तर त्यामुळे तसं सांगितलं. आता काय बोलू बाई मी, जाऊ दे त्याचा तसा धिंगाणाच आहे. करण तर काय करण बसून पोरीले छातीवर. आपलं काय जाणार आहे, एवढा यल पाडून राहिला तर त्याला माहीत पडन ना. आता त्याला चांगलं वाटून राहिलं जर रश्मीताईचा संसार बरबाद झाला ना तर मग त्याला समजा कसं काय राहते. तर ते जाऊ दे, मला पहिले नाही का पियूचीला विचारू दे म्हटलं या बसबाजीत त्याचं काय बनवायचं आहे काय नाही, ऑफिसला किती वाजता चालले तर मी त्याला विचारून येतो पहिले. बरं जा तुम्ही विचारून येऊन जा. बरोबर आहे ना यायच्या म्हटलं साऱ्या घराण्यात म्हटलं इकडचं आपल्या राहून जाईन, मग करायला तर येत नाही का दोघी मायले की पाहते नाही येऊन काय करून राहिल्या काय नाही. बस मोलकरणीसारखं काम करा, उलटे अजून त्याचे भाषणं आहे का काय करावं. तर जा तुम्ही पहिले भाऊजीला विचारून येऊन जा काय करायचं आहे काय नाही, तर मग आपण सुरुवात करू करासाठी. हो थांब. हे राधिका ताई एवढं सारं कशी बर्दाश्त करे काय मी. पहा बरं किती बोलते बाप्पा, काय होय हे सासू का काय होय का लस्टांनीन होय. किती बोलते, पोरीचं नाही दिसत फक्त सुनीले बोलते. पोरीला बोलायच्या वेळेस तर तिचं तोंड म्हटलं शिवलं जाते, तोंड शिवाले. आणि काय बोलते बाप्पा. पण ते समजून राहिलं असं मला राधिका फाधिका, मी राधिका नाही होय. चांगलं तोंडच वरबडतो मी. माझ्यासोबत चांगलं आहे तर मी चांगली आहे त्याच्यासोबत, माझ्यासोबत जर वांगल्या वागल्या त्या तर बस झालं मग. हो सर, हो 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 नक्की ना, नक्की थोड्याच वेळात. हा हो सुरू करून देतो ना सर. हो झालं नाही का तुमचं काम. अरे राधिका, मी साहेबाशी बोलत होतो फोनवर, आमचे साहेब आहे ना ऑफिसचे त्याच्याशी. पण काय झालं तर किती आवाज येऊन राहिला होता, मला डिस्टर्ब होऊन राहिला होता त्याच्यासोबत बोलता बोलता. कशाचा आवाज होता एवढा. अहो ते रश्मीताईच्या बाबतीत चालू होतं. मामाजीने विचारलं त्याला रश्मीताईले कसं काय झालं म्हणून. रश्मीताई सांगत होत्या. आता जे रश्मीताईनं सांगितलं तसं त्याच्या सासूनं काहीच सांगितलं नाही. मग त्या वेळात पूनम बोलली काय म्हणे, रश्मीताईनं म्हटलं का म्हणे त्याची सासू ताईला मारते म्हणे. तर मग पूनमनं म्हटलं का त्यानं तसं काही सांगितलं नाही म्हणे, अशी गोष्ट होती तर तुम्ही तिथंच बोलायला लागत होतं म्हणे, आम्ही बोललो असतो म्हणे त्याला म्हणे. पण तेव्हा रश्मीताईनं काहीच नाही बोलल्या ना, खाली मान टाकून बसल्या होत्या. तर त्या सांगून राहिल्या होत्या. आणि इकडे मग पूनम बोलली, त्याच्यावरून वाद होऊन गेला आतेबाई आणि पूनम. मग ते थोडासा वाद होऊनच राहिला होता तर मी तिला घेऊन चालली गेली तिकडे. मामाजीनं मग आतेबाईला इकडे धाडून टाकलं खोलीत. तर समजा आता निपटलं म्हणा, पण दोन गोष्टीची झाली दोघीची. पण या पूनमले काय करावं लागते. पूनम जास्तच पडून जाते कोणत्याही गोष्टीत. आणि ती बसबाजी करते आईसोबत. अहो कायची बसबाजी, बसबाजी नाही करून राहिली होती. ते सांगून राहिली होती का बा त्यानं असं नाही सांगितलं म्हणून. तिची काही चुकी थोडी नाही, ते तर म्हणूनच ना. आता कोणता व्यक्ती आला आणि तिनं जे सांगितलं ते तर आपण बोलणारच आहे ना का काय काय सांगितलं म्हणून. आता रश्मीताई तेव्हा काही बोलल्याच नाही, ते बोलणं साहजिकच आहे. मी राहिली असती तर मी बोलली असती तशी का रश्मीताई तुम्ही तेव्हा काऊन नाही म्हटलं म्हणून. बस एवढीच गोष्ट झाली. हो काय बाबा काय म्हणे तू मग. मामाजी पाहतो म्हणे. जास्त वेळ मी तिथं काही थांबली नाही,
मी चालली गेली होती किचनमध्ये. काय माहिती त्याच्या काय गोष्टी झाल्या त्या आत्याबाईच्या आणि मामाजीच्या. काय विचार केला तर. असं असं काय म्हणून राहिली होती तो? कायच्यासाठी आली होती तू इकडे? तू आता सध्या स्वयंपाक करायचा वेळ आहे ना या? पहा गोष्टीत म्हटलं विचारच विसरून गेली. म्हटलं काय बनवून देऊ म्हटलं. तुम्ही ऑफिसवर जाणता टिफिनवर. सांगून द्या मला. मी पटकीने पहिले तुमचा टिफिन बनवून देतो, नंतर मग स्वयंपाकाची तयारी करतो. सांगा ना काय बनवून देऊ तो. लवकर आज तसा उशीर झाला म्हटलं 15-20 मिनिट. म्हणून लवकर तयारी करा लागन. सांगा कायची भाजी बनवून देऊ तो. रात्री भाजी केली होती शेवग्याच्या शेंगाची. ती भाजी आहे काय? हो वा, ते भाजी तर लय मोठी आहे. आता मी विचारच करून राहिली होती. म्हटलं तुमच्या टिफिनवर बनवून देतो म्हटलं, आणि ते भाजी लय मोठी आहे. विचारून घेतो म्हटलं सगळे इले तेच खान के म्हणून. आणि मग भाजी गिजी काही करत नाही म्हटलं, फक्त पोळ्याच टाकतो म्हटलं. तर तुम्हाला करून देतो ना. ते भाजी तर आहे म्हणा, पण ते कशी देऊ टिफिनवर. इडली तर अजून मग हे होऊन जाईल म्हटलं. तशी गरम तर केली होती मी, पण डब्यावर कसं बंद असते की नाही डबा सांगता येत नाही भाजीचा इटून किटून गेली तर. अरे नाही तसं नाही आहे. आज मला म्हटलं घरूनच काम करायचं आहे, कारण की ऑनलाईन मीटिंग आहे आमची. तर आज मी काही या रूमच्या बाहेर निघणार नाही. आणि तूही नको यायचं इकडे, कारण की मला काम करू दे व्यवस्थित. मला भूक गीक लागली तर मी स्वतः येऊन जाईन तिकडे. आणि भाजीचं काही टेन्शन घेऊ नको. रात्रीची आहे ना शेंगाची भाजी, तेच खाऊन घेईन मी. मला तशी आवडते. बाबा तर काही नच म्हणा, बाबाचं तर काही टेन्शनच नाही आहे. फक्त तू आईले आणि रश्मीला विचारून घे खाता काय तर म्हणून, नाही तर त्याच्यासाठी बनवून द्यायचं वेगळी. बरं आज घरीच आहे का मग तुम्ही? जाऊ दे, आता घरूनच काम करून राहिले तर मग तुमच्या टिफिनचा तर काही हेच नाही आहे. मग सगळीसाठी पोळ्याच करून घे तुम्ही. हो करून घे ना, करून घे. जाय आता नाही का मला मी फोन काढला आताच. आता मग ऑनलाईन काम चालू आहे. तर आता मला डिस्टर्ब नको करजो. आणि कुंडी लावून घे बाहेरून. आणि जर मला तिकडे यायचं असलं तर मी आवाजच देतो मग. नाही हो, बाहेरून नाही लावत मी. तुम्ही लावून घ्या, जराशी उठा आणि अंदरूनच लावून घ्या. मी आली म्हणजे तुम्हाला हाक मारतोच. आणि मी काही तुम्हाला त्रासही देत नाही आणि येतही नाही खोलीत. आता तुम्ही काम करून राहिले मग फालतूच काय येऊ मी. मग तिकडचं काम राहते. आता कपडे किपडे धुवायचे, भांडे किंडे आहे तिकडचं पाहतो मी. स्वयंपाक गिंपाक काही करायचा आहे. तुम्ही करा तुमचे कामं. मग आता भाजी गिजीचं काही करा नाही लागत आणि टिफिनही नाही बनवा लागत. तर मग एक काम तर कमीच झालं. करा ना तुम्ही तुमचे कामं करा. मी जातो मग तिकडे करू लागतो थोडीशी. पुन्हा मॅन मी आहे पटपट कामं करून घेतो. हो जाय ना. हो काय झालं राधिका ताई? काय म्हणे भाऊजी काची भाजी बनवा लागते? तुम्ही मला सांगून द्या, मी चिरचार करून ठेवतो. तुम्ही पगार नाही देऊन द्या. सांगा ना काय करावं लागते तर. अहो आज सुट्टी आहे म्हटलं. आज भाजीची सुट्टी आहे आपल्याला. भाजीची सुट्टी आहे? काय बोलून राहिला तुम्ही? मला काही समजलं नाही. अहो आज तुझी भाऊजी म्हणते ऑफिसला नाही चालले, त्याचं ऑनलाईनच काम आहे म्हणते. त्याला घरूनच द्या लागते सगळं त्याचा प्रोजेक्ट बनवून. तर आज ते काही चालले नाही ऑफिसवर. मग आज घरीच राहीन ते. मग कायचं टिफिन? आता टिफिन काही बनवू नको म्हणे. विचारे मला रात्रीची भाजी आहे तर हाय का म्हणे. उरली म्हणे शेंगाची भाजी. मी म्हटलं ते तर खूप मोठं आहे, कारण की त्यानं शेंगाच एवढ्या मोठ्या आणल्या होत्या. भाजी तर अगाई पकाईच बनली होती त्याची. तर मी म्हटलं हाय म्हटलं तर राहू दे म्हणे. मग कायला बनवतो म्हणे. तेच खाऊन घेऊ म्हणे आपण म्हणे. अरे राधिका ताई आज तर वाचलो आपण. नाही तर आपल्याला किती काळजी असते हो. कायची भाजी करावं कायची नाही, हे करावं ते करावं, काय करावं काय नाही, है नाही काय. आज तर म्हटलं आपल्याजवळ डोक्यावरचं एक टेन्शन कमी झालं भाजीचं. दुपारच्या भाजीचं टेन्शन नाही आणि भाऊजीसाठी टिफिन बनवावं लागते त्याचंही टेन्शन नाही. रात्रीची भाजी आता होऊन जाते. खूप मोठी आहे म्हटलं, अर्धा गंजुली भाजी आहे. सगळेच होऊन जाते त्याच्यात. हो ना, मी तेच विचारून राहिली. पण आतेबाई आणि रश्मीताई खाते का नाही खात काय मी. म्हणून तेच भाजी खाऊ घातली म्हणून. मग अजून त्या नाक गिक हेकोडं तेकोडं करते. जाऊ द्या ना राधिका ताई, जाऊ द्या. तेले काय विचारता? काही नका विचारू तेले. काही नका विचारू. डायरेक्ट जेव्हा आपण ताटं काढू ना तेव्हा डायरेक्ट प्लेटीमध्ये टाकून देऊ आणि सांगून देऊ. काही बहाणा गिहाणा बनवून घेऊ का विचारायला येऊन राहिलो होतो तर यानं झालं असं तसं काही बनवून टाकू. आता काय त्याच्यासाठी काय भाजी करता काय मग अजून. मोठी केअर घेऊन राहिला होता ना पोरीची. नाही आवडून तर करण मग टाईमावर उठून. आणि आपण काही उठायचंच नाही. आपण ताट घ्यायचं आपल्यासमोर मस्त जेवण करत बसायचं. आणि त्यानं काही म्हटलं का ह्या कानानं ऐकायचं ह्या कानानं सोडून टाकायचं, पण भाजीला करायला काही उठायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगून देतो त्याच्यासाठी वेगळी भाजी करायची नाही म्हटलं. जास्त लाडवू नका त्याला, नाही तर डोक्यावर बसून द्या आपल्या. अहो पण पुन्हा हो राधिका ताई, मामाची चालले ना, विचारून घ्या ना ताईले. एक वेळा विचारून घ्या. ते जर जेवत असाल तर मग काहीच आपल्याला टेन्शनच नाही राहत. हो एक वेळा विचारून घेतो. मामाजी. हां बोल ना बाई. मामाजी मी म्हणून राहिली होती, शेवग्याची शेंगाची भाजी केली होती की नाही रात्री, तर खूप मोठी आहे. खूप मोठ्या शेंगा होत्या ना, त्या मी करून घेतल्या होत्या. तर आता म्हटलं भाजी आहे म्हटलं ते, तर तुमच्यासाठी दुसरी करू काय भाजी? आमचं होऊन जाते त्याच्यात. अरे शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे ना, लई मोठी आहे. मग माझ्यासाठी काय करतो दुसरं. मी खातो ना ते, मला तशी आवडीची आहे ते मी भाजी. आणि काही नाही होत. काय होती एखाद्या दिवशी खाल्ली तर. आता हाय भाजी उरली तर काही करू नको. असं भाजी तर मी तेच खाऊन घेईन. माझ्यासाठी काही करू नको. पण पिंट्यासाठी करावं लागेल ना. तो जाईन नाही का ऑफिसवर, तो जाईन तर त्याच्यासाठी करावं लागेल ना. त्याच्यासाठी करून दे. मामाजी त्याचं आज घरूनच काम आहे म्हणते. ऑनलाईन मीटिंग आहे म्हणते त्याची. तर त्या रूममध्येच आहे. गेली ते ऑफिसले. आज घरूनच काम करतो म्हणे. तर ते म्हणून राहिलं ते राहू दे म्हणे डबा म्हणे. आज मी इथेच भाजी खाईन म्हणे. रात्रीची आहे तर उरली म्हणे. त्याला आवडते ना ती भाजी.
जाऊ दे ना मग, कायले करतं, कायले टेन्शन घेते एवढी. तसंही तुम्हाला भाजीचा लय विचार आहे ते बायले. काही विचार नका करू एवढी. भाजी आहे तर तेच देऊन द्यायचा. फक्त पोळ्या टाकून घ्या, गरम गरम पोळ्या टाकून घ्या. आणि भाजी तर आहेच म्हणता. काही काळजी नका करू आता. बरं मामाजी, जमल्यावर राधिका ताई जमलं आता. आता भाजीचं टेन्शनच म्हटलं. मामाजी खाऊन घेते आता रात्रीचीच भाजी. आता काही टेन्शन नाही आपल्याला भाजीचं. चला आता पटपट पोया करून घेऊ आपण. आपल्या तिकडचं निपटून जाते मग आपल्याला किचनमध्ये राहा नाही लागत एवढं उभं. आणि आता कसं हे पाणी येऊन राहिलं कधी, आणि कधी ऊन तपून राहिली, कधी हवा देऊन सुटून राहिली, आणि त्याच्यानं नाही का फुल्लीच गरमी होऊन राहिली किचनमध्ये. बरं झालं आजच्या दिवस तर आपण मस्त वाचलो म्हटलं किचनमधून, नाही तर घाम होऊन जातो. हो ना पुन्हा. अरे आज जे सकाळी झालं तर ह्या दोघी मायले की न तर म्हणजे पूर्ण घुमून टाकलं. कोणाचं खरं मानू कोणाचं खोटं मानू मला तर काही समजून नाही राहिलं. एक वेळेस राधिकाला विचारून घेतो. राधिका तर तशी खोटी गिटी काही बोलत नाही. मला विश्वास आहे तिच्यावर. एक वेळा तिला विचारून घेतो काय गोष्ट आहे काय नाही, शांततेनं. नाही तर मग त्या दोघी मायले की राहिल्या ना तर मोठ्या कचर करते, समजूही नाही देते एकामेकाच्या गोष्टी. आणि हे पुन्हा मग त्याच्या ह्याच्यातच मिळून जाते. तिघी जणी करत राहते. मी आरामशीर राधिकाला विचारतो, बाई राधिका. हो मामाजी बोला ना. बाई पुन्हा तू नाही का 1 गिलास पाणी आण बरं माझ्यासाठी. हो मामाजी आणतो ना. थांबा तुम्ही आणून देतो मी. बाई राधिका, मी नाही काय पूनमले जाणून बुजूनच धाडलं तिकडे. मला शांततेनं बोलायचं होतं तुझ्यासोबत. हा बोला ना तर मामाजी. बाई मी काय म्हणून राहिलो म्हटलं, जे काही सकाळी झालं एवढा वाद आपल्या घरात, म्हटलं या रश्मीचं कसं काय आहे. तिची सासू आली होती तर काय म्हणे मला स्पष्ट सांग बरं तू. मया नाही काय काही डोक्यात नाही येऊन राहिलं. ते तुझी सासू वेगळी बोलते, रश्मी काही वेगळंच सांगून राहिली, पियुषनं काही वेगळंच सांगितलं. आता मी विचार करू तर काय करू. एकाएकी फोनही नाही लावता येत ना तिच्या घरी, आणि जाता येत नाही. आता हिचं काय झालं काय नाही आपल्याला पहिले माहीत झालं पाहिजे ना, थोडं ना थोडं. नाही तर ते लोक जर आपल्याला काही बोलायला बसले तर आपल्याजवळ शब्द राहणार नाही ना मग. हो मामाजी, हे तर बरोबर बोलून राहिले तुम्ही. मामाजी मी तुम्हाला सांगणारच होती, पण मी म्हटलं आतेबाई काय म्हणून आईनं सांगून दिलं म्हणून मी काही सांगितलं नाही. म्हणून मी पियुषजीला सांगितलं, म्हटलं तुम्हाला सांगून द्यायचं म्हटलं. तर त्याने सांगितलं असेल ना तुम्हाला. हो पियुषजीनं सांगितलं, पण तोही घुमलाय ना पूर्ण घुमलाय तो, आणि मला घुमून टाकलं त्यानं. तोही म्हटलं तुझ्या सासूच्या आणि तुझ्या नंदेसारखाच बोलून राहिला होता. आता कुकडचं मी खरं मानू सांग आता तू. आता मला तर काही याच्यातलं काही अंदाजा नाही आहे काय झालं काय नाही तो. पण शेवटी पोरगी होय ना, तिचा संसार थोडी ना उद्ध्वस्त करणार आहे आपण. तर आपल्याला काही ना काही तालजोड तर लावाच लागन, कसं काय झालं माहीत करावं लागन ना. आता एकाचं खेटर एकाच्या पायात नाही आहे. तो काही बोलते तो काही बोलते. म्हटलं एक वेळा तुला विचारतो मी शांततेनं. तसं मी वावरात चाललो होतो आता, पण वावरात काही जात नाही. तुम्ही लवकर स्वयंपाक करा, मी जेवण करून घेतो. भाजी तर करायला लागत नाही, पटपट पोया करून घ्या. जेवण करतो आणि वावरात चक्कर मारून येतो. पण त्या अगोदर मला लय टेन्शन येऊन राहिलं रश्मीचा. मला रश्मीच्या विषयी तू सांगून दे. सध्या मंदाई आहे नाही घरात, ते गेली बाहेर, आणि ते रश्मी तर अंदरच असेल मोबाईल घेऊन. पूनमला आपण पाठवून दिलं तिकडे. तर बाई मला तू सांगून दे काय आहे काय नाही. तर एक वेळा मला शांततेनं समजलं तर मी विचार करतो त्या गोष्टीवर. हो मामाजी, त्या दिवशी म्हटलं रश्मीताई आणि त्याची सासू आल्या. आम्हाला तसं वाटलं का असेच आल्या असन त्या. होळीगिडीला आल्या नव्हत्या ना रश्मीताई, तर म्हटलं सोडायला आल्या असन. पण त्याने जे सांगितलं ना ते एकदमच आम्हाला धक्काच लागला ऐकून. त्या म्हणून राहिल्या होत्या म्हणे रश्मीताई म्हणे खूप त्रास देते म्हणे, घरात काही चांगलं वातावरण नाही ठेवत म्हणे, काय म्हणते तर कामं करू लागत नाही म्हणे, आणि नुसते म्हणे खोलीतच राहते म्हणे, बाहेरही नाही निघत म्हणे, आणि बिमारीचा बहाणा करते म्हणे, असं तसं खूप बोलत होते त्या रश्मीताईच्या बाबतीत. आणि कोणाचं ऐकत नाही म्हणे, बस ना खोलीत बसल्या राहते म्हणे. आणि म्हणते असंच त्याच्या खोलीत बसल्या होत्या. तर त्यानं विचारलं असं का बा काऊन अशी राहते तू खोलीतल्या खोलीत. तर यानं सांगितलं की मी तब्येत खराब राहते. मग त्याला विचार पडला का आता हिची तब्येत खराब आहे बा एवढी, त्याला आपण चांगल्या दवाखान्यात नेऊ, एवढ्या दिवसापासून अंदर राहतं. तर त्यानं म्हटलं रश्मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले, खूप मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले म्हणते. तर तिथं 35,000 रुपये खर्च आला म्हणते, पण येईल काहीच नाही निघालं. तर जसं त्याच्या मनात ही गोष्ट येऊन राहिली का एवढा मोठा खर्च येईनं करायला लावला, आणि यायचं काहीच दुखत नव्हतं. यायला घराची चिंता नाही आहे, कोणाचीच चिंता नाही आहे. आणि आता कुठं तर रुपेशराव कामावर लागले. याच्या अगोदर तर ते बापाच्याच भरोशावर होते. तर त्याचं असं म्हणणं येऊन राहिलं त्याच्या सासूचं का आता रश्मीताईनं चांगलं राहिलं पाहिजे, तर त्याचा संसार चांगला होईल. जर येईनच असं केलं तर मग कसं होणार आहे. एवढं मोठं आयुष्य पडलं याच्या समोर. अशी गोष्ट आहे मग हे आहे ना. आता मला थोडं ध्यानात येऊन राहिलं. तशी तर कामचोर आहेच म्हणा, त्याच्याबद्दल तर काही वाद नाही, पाहिलीच आहे. मग पोरगी आहे तर काय झालं, मी चुका थोडी ना लपवण. शेवटी तिला संसारी लावायचं आहे ना. जर आपण चुका लपवल्या पोरीच्या तर बस मग तिला जीवन पण पोसा लागेल ना. मी काय आहे आज आहे उद्या नाही आहे, नंतर तिला भारी जाईन मग असे करीने करंत. पण मला मंदाच लय नवल वाटते ना, लस नवल वाटते.
त्या पोरीची एवढी केअर घेते, तिला असं वाटत नाही का आपली पोरगी चुकून राहिली तर तिला 2 गोष्टी समजूतदारीच्या सांगावं. सांगितलं तर ऐकत नाही काय? मग ऐकलं नाही का तिनं? हां, ऐकलं ना, तुझ्या ऐकलं, पिंट्याचं ऐकलं, गेली ना ते तिच्या सासरी. हो ना मामाजी, मी तेच म्हणून राहिली होती, पण आतेबाई काही ऐकत नाही. मग त्याच्यासोबत बोलला का मग तेच आहे, आणि मग ते पूनम बोलते तर मग त्याचा वाद होऊन जाते दोघीचा. हो, म्हणूनच मी तिच्यासमोर बोललो नाही, कारण की नाही काय, जर बोललो असतो ना तर ते चांगलीच बोलते आणि तिचा आवाज अंतर गेला असता, मग अजून कोणी ना कोणी बाहेर निघालं असतं, कायच्या गोष्टी करून राहिले काय नाही. म्हणून म्हटलं पहिले बाई तुला विचारून घेतो. हां, मला तो कोणावर भरोसा आहे नाही, म्हणून म्हटलं एक वेळा तू काय म्हणतं तर तुझी ही गोष्ट विचारात घेतो. पण आता पाहा लागन ना, आता पाहा लागन. पण तिच्या सासूने एखादा फोनही नाही केला मला. आता जर मी आत्ताच फोन केला तर तिनं असं नाही म्हणा का आजच गेली बा आणि दुसऱ्याच दिवशी असा फोन केला असा तसं. 1-2 दिवस लोटू देतो, मग काय आहे तो विचार करतो. पण रश्मी म्हणून राहिली होती ना, रुपेश रावले बोलवतो म्हणे. आता माहीत पडते केव्हासा येते तर त्याच्यासमोर गोष्ट होऊन जाते. हो ना मामाजी, कसं काय आहे तर करा यायचं, नाही तर कसं आहे मग अजून मागच्यासारखं होऊन जाईल ना, तर बस मग आपल्यालाच विचार पडून जाईल यायचा रश्मी ताईचा. हो ना बेटा, कसं आहे आता ते तर जगाची रीत आहे. म्हटलं कोणती पोरगी भावजाच्या हाताखाली राहू नाही राहू शकत. कारण की कसं आहे, तेली त्याचा संसार असते ना, गेले केव्हापर्यंत पोसन. आपल्याच घरी चांगल्या राहते, पण ह्या पोरीला केव्हा दिमागी काय माहीत. चांगली राहते मग अजून येऊन बसते, चांगली राहते मग अजून येऊन बसते. पण काही ना काही तर करायच लागन तिचं. आता भांडल्यानं नाही होत, भांडल्यानं नाही होत. आता दिमागानं घ्या लागन आणि तिला पाठवा लागन. नाही तर जर आता बहस केली तर मग तुझी सासू तर माहीत आहे, तुझी सासू कोणाचं ऐकत नाही, साऱ्या गावाचं ऐकत नाही. ते फक्त आपल्या मनाची करते. तिच्यानंच पुण्या घराचा धिंगाणा आहे, तिनंच धिंगाणा केला पुण्या घराचा. जाऊ दे ना मामाजी, आता सध्या जाऊ द्या. थोडंसं टेन्शन आता सकाळीच असं झालं, अजून टेन्शन घेऊन घेता काय तुम्ही? सध्या 1-2 दिवस लुटू द्या, त्याच्यानंतर पाहू ना. खरंच काही ना काही करावंच लागेल रश्मी ताईचं, नाही तर त्यांच्या संसाराचं वाटोळं होऊन जाईल. हो बाई, बरोबर बोलून राहिली तू. घ्या मामाजी, पाणी घ्या. हो बाई हो, आणि इकडे दे. बरं बाई, टाका तुम्ही पोळ्या खेळ टाका, येतो मी तिकडून चक्कर मारू ना. मग मला वावरात जायचं आहे, पटपट करून ठेवा तुम्ही याच्या अगोदर. मग मला उशीर होईल. आता गेलो नव्हतो म्हटलं मी 4-5 दिवसापासून, आता लवकर जा लागन. काय झालं काय नाही तिकडे लक्ष द्या लागन. हो मामाजी, करून ठेवतो ना, लवकरच करतो आम्ही. या ना तुम्ही, या बाहेरून या, तेव्हापर्यंत आम्ही करून ठेवून देतो पोळ्या गिड्या सगळं काही. चला राधिका ताई, आता लवकर स्वयंपाकाला लागू आपण. पूर्ण स्वयंपाक तास करायचा नाहीये, फक्त पोळ्या टाकायच्या आहे. चला पटपट आता. हो ना, हो, पण त्या अगोदर आपल्या सगळ्या माय बहिणीची नावं घेऊन घेऊन आपण नंतर पोळ्या टाकायला बसू. मग तिकडे एक वेळा किचनमध्ये गेलं का मग निघणं होते काय? चला आता सगळीचे नावं घेऊन घेऊ, ते वाट पाहिजे ना आपली. आमची नावं घेऊन म्हणून. चला तर मग आपण सगळीचे नावं घेऊन घेऊ. चल पुन्हा. हो राधिका ताई, हो. वैशाली ताई इंगडे, फॅक्ट रायडर. रंजनाताई हिंगोले, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, लताताई गोरे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, गिरीश बोडखे, ललिताताई भरडे, सुजाताताई ढेरे, कुबेर कडुसकर, अनिताताई तायडे, अभि, प्रियंकाताई वानखडे, विक्रम पाटील, मनीषाताई फोंदके, साधनाताई जोजर, सुनंदताई नागरारे, निर्मलाताई रघुवंशी. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि छान कमेंट करा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाला, आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. तर प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.